आपण सुरुवातीला पाहणार आहोत आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे शिवसेना युबीटी आणि मनसेची आज संयुक्त पत्रकार परिषद होतीये। त्या संदर्भातली मोठी बातमी आहे इंडिगो कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरेंचे नेते एकत्र येणार आहेत आणि भाजपच्या कामगार युनियन विरोधात आज दोन्ही पक्ष पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेला नितीन सरदेसाई अरविंद सावंत संबोधित करणार आहेत। त्यामुळे आजच्या या घडामोडीकडे लक्ष असणार आहे। दुसरी लक्षवेधी बातमी ठरतीये ती मशिदीवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी बैठक बोलावलेली आहे। मुंबईतल्या मुस्लिम संघटनांसोबत ही बैठक होतीये आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम संघटनांच्या शिष्टमंडळाची एक बैठक ही सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेली आहे आणि पोलीस महासंचालक तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित आहेत। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये 76 लाख मतं ही कशी वाढली यावर मुंबई हायकोर्ट आज निकाल देणार आहे आणि संध्याकाळनंतर मोठ्या प्रमाणात मतदान कसं वाढलं या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्यावर आज हा निकाल असणार आहे। त्यामुळे या याचिकेवर मुंबई हायकोर्ट काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं विविध राजकीय पक्षांचं लक्ष असणार आहे।